23व्या श्लोकाचं चिंतन आपलं सुरू आहे. भगवान परमात्म्याने यज्ञ, दान, तप हे सात्विक, रजोगुणी आणि तमोगुणी या 3 प्रकारचं यज्ञ, दान आणि तप कर्म सांगितलं. पण केवळ कर्म मनुष्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. कर्माबरोबर भक्तीची जोड लागते. भक्ती जर नसेल तर कर्म धर्म हा केवळ श्रम होतो. भागवतामध्ये सुरुवातीलाच वर्णन केलं, सोनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धी हरितोषणम. आपण हे सगळं कर्म करायचंय, कशाकरता करायचंय? देवाच्या प्रसन्नतेकरता कर्म करायचंय. परमात्मा जर प्रसन्न झाले नाहीत तर कर्म जे आहे ते कटकट होऊन बसतं. आणि जर आपण त्याला जर नामाशी जोडलं, परमात्म्याच्या भक्तीशी जोडलं तर कर्मच योग होऊन जातो. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनामध्ये असं लिहिलंय, गीतेने कर्म सांगितलं पण कर्माची कटकट नाही सांगितली. ज्ञान सांगितलं पण वृक्ष ज्ञान नाही सांगितलं. योग सांगितला परंतु कोरडा योग नाही सांगितला. ईश्वर रहित योग नाही सांगितला. जसं एखादा कोट असतो आणि त्या कोटाच्या आतमध्ये सगळं अस्तर लावलेलं असतं सगळ्या बाजूने, तसं गीतेला आतून भक्तीचं अस्तर लावलेलं आहे. तसं जे काही कर्म आपण करतो ते सगळं कर्म सात्विक आहेच, परंतु त्या कर्मामध्ये जर काही ऊन झालं, न्यून झालं, अपूर्णता राहिली तर ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. काल आपण 2-3 श्लोक पाहून आलो. नामामध्ये पूर्ण करण्याची शक्ती आहे. मंत्रतस्तंत्रतश्छिद्रम देशकालार वस्तुतः सर्वं करोति निश्छिद्रम नाम संकीर्तनम तव. किंवा यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु नूनं संपूर्णताम येती सद्यो वंदे तम अच्युतम. म्हणजे नूनम संपूर्णताम येती, काही जरी कमी घडलं असेल, दोष घडला असेल तर भगवंताचं नामस्मरण ते काय करतं? पूर्ण करून टाकतं. नाम जप यज्ञुतो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. ही ओळी आपण कायम म्हणतोय. नामामध्ये ती शक्ती असल्यामुळे काही जर ऊन घडलं, न्यून घडलं, म्हणून गीता वाचल्यानंतर सुद्धा आपण हरये नमः हरये नमः हरये नमः म्हणतो. भागवत ग्रंथ सांगितल्यानंतर सुद्धा हरये नमः म्हणतात. हरये नमः देवाचं नामस्मरण करतात. त्याच्यामध्ये जर काही अक्षर आपल्याकडून चुकले असतील, वाचताना म्हणा, सांगताना म्हणा, उच्चार चुकला असेल तर देवाचं नाव घेतलं की काय होऊन जातं? पूर्ण होऊन जातं. म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला रामकृष्ण हरी आहे, मध्ये विठोबा रुक्माई आहे आणि शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी सुरुवात करायची, विघ्न येऊ नये म्हणून. झाला असेल काही दोष तर विठोबा रुक्माई दूर करते. त्यात मधल्या भागात आणखीन काय झाला तर जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आदौ अंतेच्या मध्ये हरी सर्वत्र गीयते. तसं हे भगवंताचं जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाचं महत्त्व सांगतात. पुराणामध्ये अनेक कथामध्ये जे काही अपूर्णता आहे ती नामस्मरणाने पूर्ण केलेली अशा अनेक कथाच आलेल्या आहेत. मोठे मोठे यज्ञ झाले पण भगवंताचं नामस्मरण केलं नाही म्हणून ते अपूर्ण राहिले.
आणि भगवंताचं नामस्मरण केल्याबरोबर ते सगळे काय झाले, सांग झाले. किंबहुना देवाचं नाव घेतलं तर पावला पावलं काय होतं, यज्ञ होतं. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. म्हणून भगवंताच्या नामस्मरण, तसं पाहायला गेलं तर देवाला नाव नाही आणि रूप नाही, परंतु श्रुतीने असं देवाचं नाव ठेवलेलं आहे. त्या नावाचं विशेष असं आहे, ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कनवा वेदे बापे. वेदाने गुप्त असलेला मंत्र या ठिकाणी पाहिला आणि आपल्या हातात दिला. कोणता मंत्र आहे तो? ओम तत्सत. हा मंत्र जो आहे तो काय करतो? ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, मनोनी स्वप्नाची वर बारा संतोषेशिनी. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, परंतु तो अज्ञानामुळे जीव झालेला आहे आणि त्याचा आणि ब्रह्माचा काय झालेला आहे? आबोला झालेला आहे. बोलीचा आबोला करोनी ठेला. मग त्या ब्रह्माचा जो आबोला आहे, ब्रह्माला जीवाला ब्रह्माबरोबर बोलता येत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही, त्यासाठी काय करायचं? हा मंत्र जप करायचा. मंत्र जप केल्यानंतर ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि द्वैत स्वरूप असलेला जीव, परिच्छिन्न असलेला जीव ब्रह्मरूप होऊन जातो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. चिंतने चिंतने तो परमात्मा स्वरूप होऊन जातो, भगवत स्वरूप होऊन जातो. मग म्हणून हा मंत्र जो आहे, ऐसा मंत्र देखिला कनवा वेदे बापे, हा वेदाने सांगितलेला मंत्र आहे. मग दाविले निजेने एके, ब्रह्म आळविले कौतुके, मागा असत ठाके पुढा उभे. मग दाविलेनी जेने एके या मंत्राने त्या ठिकाणी आपल्याला ब्रह्म दावलं जातं, दाखवलं जातं. ब्रह्म दिसण्याकरता हा मंत्र जो आहे तो आळवावा लागतो. ब्रह्म आळविले कौतिके, ब्रह्माला आळवलं या मंत्राच्या द्वारे. या मंत्राचा सतत उच्चार केला, या मंत्राचं चिंतन केलं तर ब्रह्माला आळवलं तर ब्रह्म काय करतं? ओ देतं. ओ देतं असंच नाही तर ब्रह्म त्या ठिकाणी दर्शन देतं. मागा असत ठाके पुढा उभे. जे ब्रह्म मागा असतं ते काय होतं? पुढं उभं राहतं. वास्तविक पाहता ब्रह्म मागही नाही, पुढेही नाही, सर्वत्र आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथ आणू नाही विषम. ब्रह्म जे आहे सर्वगत सदा सम आहे. ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत, जे सर्वत्र सदा सम, जे आपणचे अद्वैत ब्रह्म संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. ब्रह्म सर्वत्र आहे म्हणून तर त्याला ब्रह्म म्हणतात. पण जरी सर्वत्र असलं तरी सुद्धा जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला ते अनुभवायला येत नाही. काय? मी सर्व ठिकाणी असून सुद्धा मीच नाही म्हणते. हा,
अर्जुनावी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही. हा मदच हा ते पुण्य ऐसे म्हणता जे बनवतो ते काय. मज माझीचे असता जेने मी दुरावे पंडू सुता, ते पुण्य ऐसे म्हणता जे बनवतो ते काय. आहेत माझ्यामध्येच, पण माझ्यापेक्षा काय झालेले आहेत, वेगळे झालेले आहेत. अहम ममता भ्रांती विषयांद झाले, माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांद झाले. माझेच आहेत पण मी नाहीत. का? अहंता ममता निर्माण झालेली आहे. पण नामस्मरणाच्या द्वारे मात्र काय होतं, आणि मग मी त्यांना माग आहे म्हणजे मी त्यांना अनुभवाला येत नाही, मी त्यांना दिसत नाही, माझी प्रतीती त्यांना नाही. पण जर नामस्मरण केलं तर पुढं उभा राहतो म्हणजे त्यांना मी प्रत्यक्ष होतो. ते त्या ठिकाणी मत्स्वरूप होऊन जातात. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा, निर्गुण असलेला मी सगुण होऊन त्यांच्या पुढं काय होतो, उभा राहतो नामाच्या द्वारे. आड आले जे मीच नाही म्हणते, बरोबर. आणि सगुण रूपाने लावायचं म्हटलं तर आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर, मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरीनाथ. कोठे न दिसे पाहता, कुठं दिसत नाही. त्या हिरण्यकश्यपाला कुठंच दिसत नाही, पण प्रल्हादजींना मात्र सगळीकडे दिसतो. स्थलेपी विष्णू, जलेपी विष्णू, सगळीकडे विष्णू दिसतो. अज्ञानी माणसाला नाही दिसतात. मूढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. म्हणून मागा असत ठाके पुढा उभे, मग दाविलेनी जेने एके, ब्रह्म आळविले कौतिके. जेने एके ब्रह्म कौतिके आळविले. सहज जरी आळवलं ब्रह्माला नामाने, तर ज्या नामाने आळवल्यानंतर सहज जरी आळवलं तरी सुद्धा ब्रह्म त्या ठिकाणी आपल्याला दर्शन देतं, ते दाखवतं, आपलं स्वरूप प्रगट करतं आपल्या पुढे. आणि मागे असलेलं ते पुढे उभं राहतं, अप्रत्यक्ष असलेलं प्रत्यक्ष होतं, निर्गुण असलेलं सगुण होतं. अशा पद्धतीचं या नामाचं काय आहे सामर्थ्य. पण सगळ्यांना नाही, त्याच्याकरता अधिकार पाहिजे. कोण काय अधिकार पाहिजे तो पुढच्या वेळेत सांगितला. परी निगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एका हारी तयाशीच कळे. पण हे कोणाला कळेल? मागं आहे ते पुढं उभं राहतं हे कोणाला कळेल? सगळ्याला कळणार नाही. हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे, ते क्रिया किरणस आहे. तर अद्वैती भक्तीचे आहे, या अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे. अनुभवण्याची गोष्ट किती सांगितलं ब्रह्माच्या संबंधाने, देवाच्या संबंधाने कळणार नाही. देव स्वरूप झाल्याशिवाय ते कळणार नाही. मुकास्वादनवत, मुक्या माणसाने काही खाल्ली साखर, त्याला विचारलं कशी लागली, सांगता येत नाही. तो म्हणतो एवढं साखरेचा तोंडात टाक तुझ्या गोळा, मग तुला कळेल कशी लागते. तसं
परी निगमाचळ शिखरी, निगम आचळ शिखरी, निगम रूपी वेद रूपी जो पर्वत आहे त्याच्या शिखरावर एक नगर आहे. कोणतं नगर आहे? उपनिषदार्थ नगरी. वेदाचा सर्वात शेवटचा भाग, वेदाचं टोक, वेदाचं सार, त्याला वेदांत असं म्हणतात, ज्याला उपनिषद असं म्हणतात. त्या उपनिषदाच्या अर्थाचं जे नगर आहे, उपनिषदाचा अर्थ जो आहे त्या अर्थाच्या आकाराची ज्यांची वृत्ती झालेली, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयाशीच कळे. जे ब्रह्माच्या एकाहारी म्हणजे जे ब्रह्मरूप झालेले आहेत त्यालाच हे गोष्टी कळतील, बाकीच्यांना कळणार नाहीत. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. परमात्मा स्वरूप कसं आहे, परमात्म्याचं काय प्रतीती आहे, काय अनुभव आहे, ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. अनुमानाचे नि पैसे आवडे किर कळली आईशे. हा, आणि आणखीन एक वय बघा, आथी ना होईजे. मला एवढंच टोक आठवतं, आथी ना होईजे. तिथं अनुमानाचे नाही पैसे त्याच्यातलीचे बघा, आथी ना होईजे. तोले बैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवी जती प्रतीतीचे डोळे, परिबोधा वेळे साचोकारे बोधा वेळे आथीना होईजे ना. परत सांगा होई काय? तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकविती प्रतीतीचे डोळे. हो, मी ब्रह्म झालो, सगळं जगत ब्रह्म आहे, हे बोल नाही. बोलवरे वाचा बळे, वायाची झकविती प्रतीतीचे डोळे. पण प्रतीतीचे जे डोळे आहेत ते झाकलेले आहेत. आणि मग साचोकारे बोधा वेळे, आणि मग बोधाची जेव्हा वेळ येते तेव्हा आथीना होईजे ना. खरी परीक्षा जेव्हा येते त्यावेळेस मग माणसाचं खरं ज्ञान कळतं. प्रसंग जरा जड आला तर माणसाचं ब्रह्मज्ञान सगळं निघून जातं. आता बसल्यावर सगळं म्हणणं सोपं आहे. मी देह नाही, मी जीव नाही, मी बुद्धी नाही, मन नाही. पण जर संकट आलं तर, दुःख आलं तर, मग अशा वेळेस मनुष्य टिकला नाही की समजायचं ते ब्रह्मज्ञान काय अजून आथीना होईजे ना. बोलण्यातलं ब्रह्मज्ञान आहे. म्हणून तिथे गेलं पाहिजे. परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयाशीच कळे. जे ब्रह्मरूप झालेले आहेत आणि वेद मार्गाने उपनिषद मार्गाने जे गेलेले आहेत, कारण उपनिषदामध्ये वेदांतामध्येच परमात्म्याचा विचार सांगितलेला आहे, किंवा संतांनी तोच विचार आपल्याला सांगितलेला आहे. आणि तत्स्वरूप जे झालेले आहेत, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयाशीच कळे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, अर्जुनाची पांती जे परिसनिया योग्य होती ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणून अशा पद्धतीने अधिकार नामस्मरणाच्या द्वारे प्राप्त होतो. हेही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती ते जाया एका आवृत्ती नामाचे. हेही असो, ते जाऊ द्या. प्रजापती जे शक्ती सृष्टी करते, प्रजापती ज्या शक्तीच्या द्वारे सृष्टी करतो, असं म्हणतात. प्रजापती जो आहे सुरुवातीला सृष्टी करत नाही, पुढे चाली होईल. पण ते जय एका आवृत्ती नामाची, नामाच्या आवृत्ती, एक नाम धरलं त्यांनी आणि त्याच्यासारख्या आवृत्ती केली, त्यामुळे त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती प्राप्त होते.
तेच सांगितलं पुढे बघा, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. सृष्टीच्या उपक्रमाच्या वेळेस भगवान परमात्मा शेषशाही पडलेले होते योग निद्रेमध्ये. आणि भगवंताच्या नाभीतून काय झालं, कमळ निर्माण झालं आणि कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेव पाहायला लागले आपलं कारण कोण आहे, कोणी मला उत्पन्न केलंय, म्हणून त्या कमळाच्या देठातून असे खाली गेले. काही नाही, अज्ञान काळं काळं दिसायला लागलं, सगळं अंधार. परत वर आले, विचार करायला लागले, जणू काही वेड्यासारखेच. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. अर्जुनाला इथे विरोत्तमा म्हटलंय. ब्रह्मदेव जे आहेत त्यांना सुद्धा जे ज्ञान प्राप्त झालं नाही ते तुला ज्ञान प्राप्त झालं लवकर. त्यांना तप करावं लागलं. मग वीरामध्ये तू उत्तम आहेस, कारण हे नाम जपण्याकरता सुद्धा वीर पाहिजे. आणि म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करती नामाचे नाही त्यांच्या हातात बाण नामाचे आहेत असं वर्णन केलं. म्हणून हाती बाण हरिनामाचे असं वर्णन केलं. त्या ग्रंथसंपदेमध्ये आहे, नुसतं एक टाकलं तरी येते बघा. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये वीर विठ्ठलाचे गाडे. हे असो पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव असे वेड्यासारखे बसले होते. काय कोणीच नाही ना, बरं काय करायचंय माहिती नाही, कोणी निर्माण आपल्याला केलं तेही माहिती नाही. मग वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टीही करू न शके तो थोरो केला एके नामे जेणे. मज ईश्वरा ते नोळखे, तो मला ओळखत नव्हता. कोणी मला निर्माण केलं, कुठून मी निर्माण झालो, मला पुढं काय करायचंय काही कळत नव्हतं. सृष्टीही करू न शके, सृष्टी सुद्धा करू शकत नव्हता. पण तो थोरू केला एके नामे जेणे, पण ते एका नामाने त्याला काय केलं, समर्थ केलं, थोर केलं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेले असताना आकाशवाणी झाली, तू तप कर. 100 वर्ष तप केलं ब्रह्मदेवाने, म्हणजेच या नामाचा जप केला. आणि मग तो थोरू केला एके नामे जेणे, तो ज्या नामाने ब्रह्मदेवाला थोरवी प्राप्त झाली, ब्रह्मदेव थोर झाले, ते नाम आहे जयाचा अर्थू जीवी ध्याता, जे वर्णत्रयेची जपता विश्वसृजन योग्यता आली तया. जयाचा अर्थू जीवी ध्याता. ब्रह्मदेवाने पहिल्यांदा अर्थ त्या नामाचा त्याचं चिंतन केलं, कारण आपण मागे पाहून आलो नामाचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. तद जपस तू तदर्थ भावनम म्हटलं. जप जप म्हणजे काय, त्या अर्थाची भावना सुद्धा झाली पाहिजे, अर्थ कळला पाहिजे. नाम तर घेतलंच पाहिजे, पण नामाचा अर्थ समजून नाम घेतलं तर ते लवकर फलद्रूप होतं. नाही तर नाम आपण जपतोय पण अर्थ कळला नसेल तर मन दुसरीकडे जाण्याची शक्यता असते. म्हणून नामाचा अर्थ नेमका काय, ब्रह्मदेव विचार करायला लागले. ओम म्हणजे काय, ओमचं चिंतन ब्रह्मदेवाने केलं. अ उ म याच्यामध्ये आकारामध्ये सगळी बाहेरची सृष्टी येते, विराट त्याला म्हणतात, स्थूल सृष्टी. उकारामध्ये सूक्ष्म सृष्टी आहे.
मकारामध्ये त्याचं कारण असलेली माया अविद्या ही सृष्टी आहे. आणि जो बिंदी मात्र आहे ओमचा, त्याच्यामध्ये तुर्य या सगळ्याचा अधिष्ठान साक्षी परमात्मा आहे. आणि परमात्मा या सगळ्या सृष्टीमध्ये अनुस्यूत आहे. म्हणून ब्रह्मदेव ओमचा विचार करू लागले. ओम म्हणजे परमात्मा आहे, ओम म्हणजे ही सगळी सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये सगळा ओमच आहे. परवा आपण ओवी म्हटली, त्या ओंकाराचे कुशी अक्षरे होती ओंकारेशी, जे उपजत वेदेशी उठली तिनी. त्याच्या पुढची काय ओवी? रोग यजू साम, तो मी म्हणे आत्मा रामू. एवं मीच कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. म्हणून अशा पद्धतीने ओमचा विचार ब्रह्मदेवाने केला. जयाचा अर्थू जीवी ध्याता. ओमचा अर्थ काय? ओम म्हणजे परमात्मा. हे सगळ्या विश्वाच्या रूपाने ओमच नटलेला आहे. ओम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. ओम म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि साक्षी. तुर्य जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी. वेष्टीच्या दृष्टीने, समष्टीच्या दृष्टीने विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. आणि म्हणून असा हा ओम, ओममध्ये सगळी सृष्टी आहे. तत् म्हणजे काय? तत् म्हणजे सुद्धा परमात्मा आहे. तत्व म्हणतात परमात्म्याला. अनेक ठिकाणी तत्व शब्द आलेला आहे. तैसे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, किंवा विचारता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानीशे. त्यात तत् आलाय. तत् म्हणजे परमात्माचा आहे आणि सत म्हणजे सुद्धा परमात्माचा आहे. ओम जे आहे त्याचं जवळचं नाव आहे, व्यापकता दर्शवणारं नाम आहे. आणि नंतर मग तत् आणि सत. तोच जीव आहे, तोच ईश्वर आहे आणि तो सद्रूप आहे. अशा प्रकारे ओम, तत् आणि सत याचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता. आणि मग हे सगळं अर्थ डोक्यात ठेवून मग जप करायचं. आपण सुद्धा जप करतो पण अर्थाचा काही संबंध नसतो. अर्थ डोक्यात ठेवून जर जप केला तर तो जप लवकर फलद्रूप होतो. रामचा अर्थ काय? मग त्या रामाचा जो अर्थ आहे राम प्रभू, त्याचंही ध्यान घडलं पाहिजे. कृष्ण शब्दाचा अर्थ कृष्ण परमात्मा, त्याचं ध्यान घडलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. आता रामकृष्ण माळा ध्यानात पाहिजे का मनात पाहिजे का तोंडात पाहिजे? माळा कुठं असते? माळा जी असते ती तोंडात असते. हो, हातात माळा असते, तोंडाने जप असतो. पण ज्ञानोबराय म्हणतात नुसता तोंडात ठेवू नका, ज्ञानदेवा ध्यानी. म्हणून जयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता, विश्व सृजन योग्यता आली तया. ते परमात्मा स्वरूप झाले स्वतः आणि नामजपाचं सामर्थ्य आहे त्यांना. विश्व सृजन योग्यता आली, विश्व निर्माण करण्याची शक्ती त्यांना नामाने दिली. आणि मग मात्र त्यांनी ब्रह्मदेवाने काय केलं? ते धवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिदले शासन, यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. ते धवा रचिले ब्रह्मजन. मग ब्राह्मणांची उत्पत्ती केली.
आणि वेद दिदले शासन. ब्राह्मण शब्दाचा इथे अर्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असा घेऊ शकतो किंवा ब्राह्मण म्हणजे सगळी प्रजासुद्धा घेऊ शकतो. आणि त्यांना वेद शासन दिलंय. शासन म्हणजेच काय करायचं काय नाही करायचं हे कळण्याकरता वेद सांगतो आपल्याला. हिताहिताचा दीपो जगी समान सकृपो तो अमान्य केला बापू वेदूजेने. किंवा चावडी न्याय अन्याय निवडी बेदू. विश्व हा अनादि ठावो तेत नियंता ईश्वर रावो. चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू. न्याय झाला का अन्याय झाला कोण सांगणार आहे? वेद सांगणार आहे. मग तो वेद भगवान परमात्मा आपल्याला सांगतात. यज्ञ ऐसे तया वेद दिदिले शासन. वेदात जे सांगितलंय त्याप्रमाणे वागा. वेद हे शासन आहे. शासन म्हणजेच नियम. यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले आणि यज्ञाची उत्पत्ती केली आणि प्रत्येकाला सांगितलं सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम मेषोस्त्विष्ट कामधुक. त्यातली ओव्या. ते नित्ययाग संहिते सृजली भूते समजते परिनेनतीची ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून. त्यावेळी प्रजे विनविला ब्रह्मा देवा आश्रय काय आम्हा. तेव्हा म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती तुम्हा वर्ण विशेषे विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे या ते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्हाला आम्ही वर्णाच्या नुसार आश्रमानुसार हा काय दिला? स्वधर्म दिला. हा यज्ञच आहे. याची उपासना करा मग तुमच्या मनोकामना आपोआप पूर्ण होतील. यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. यज्ञाप्रमाणे त्यांना वृत्ती निर्माण केली. पाठी न्यनो कितीयर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. आणि नंतर मग किती सृष्टी निर्माण केली. सर्वच ब्रह्मदेवाने निर्माण केलं. सृजिले लोक अपार अपार सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. आणि तिन्ही भुवन ब्रह्मदेवाने त्यांना काय करून टाकली? इनाम म्हणून देऊन टाकली. घ्या तुम्हाला हे इनाम दिलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे ते करा. तुम्हाला चांगलं करा वाईट करा त्याच्यानुसार तुम्हाला फलं मिळतील. 3 भुवनं केली. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. स्वर्गामध्ये देव राहतात. मृत्यू लोकात मानव राहतात. पाताळ लोकामध्ये खालचे दैत्य वगैरे राहतात. हे सगळं त्यांना ब्रह्मदेवाने निर्माण केलं आणि त्यांना हे सगळं नेमून दिलं. ऐसे नाममंत्रे जेने धातया आढंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत तो. ऐसे नाममंत्रेने अशा प्रकारे या नाममंत्राने धातया आढंच करणे. ब्रह्मदेवाला एवढे मोठे सज्ञान आणि समर्थ केलं. तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत. आणि मग तो जो नाममंत्र आहे त्याचं स्वरूप ऐक असं कोण म्हणतो? श्रीकांतू. तो श्रीकांतू जो श्रीचा कांतो आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. इथे भगवंताला श्रीकांतू का म्हटलं बरं? भगवंताचं ऐश्वर्य सांगायचे. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा एवढी मोठी अवस्था श्रेष्ठता प्राप्त झाली केवळ भगवंताच्या नामाने. म्हणून तो श्रीकांत आहे. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. तो श्रीचा कांत आहे. श्री सुद्धा त्याची काय करते? सेवा करते.
म्हणून तो मंत्र कोणता आहे, कसा आहे, तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदि वर्णू बुझा आणि तत्कारो तो दुजा तिजा सत्कारो. सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदि वर्णू बुझा. सर्व मंत्राचा राजा प्रणव आहे. प्रणव म्हणजे ओंकार. सगळ्या मंत्रांचा तो राजा आहे. का बरं प्रणवाला सर्व मंत्राचा राजा म्हटलं? कारण ओंकारापासूनच सगळे मंत्र तयार झाले. ओंकारापासून सर्व वर्ण तयार झाले. ओंकारापासून ही सृष्टी तयार झाली. सगळ्या मंत्राच्या अगोदर ओम म्हणावं लागतं. म्हणून ओंकार हा सर्व मंत्राचा काय आहे? राजा आहे. एक ओंकाराने सगळ्या मंत्रांचं फल प्राप्त होतं. म्हणून ओम हा श्रेष्ठ मंत्र आहे, सगळ्या मंत्राचा राजा आहे. तो प्रणव आदि वर्ण बुझा. अगोदरचा वर्ण हा प्रणव आहे, ते तुम्ही जाणून घ्या. तो श्रेष्ठ आहे, राजा आहे. जसं राजा जो असतो त्याच्या अधीन सगळी प्रजा असते, ते सगळे मंत्र कोणाच्या अधीन? ओंकाराच्या अधीन. राजा सर्वात श्रेष्ठ असतो, उच्चस्थानी असतो. तसा हा ओंकार सर्वाच्या काय? उच्चस्थानी. या सगळ्याचं मूळ ओंकार आहे. म्हणून ओम म्हटलं सगळे मंत्र आले. ओम मध्ये सगळे मंत्र येतात. सगळ्या मंत्राच्या उच्चाराचा फल केवळ ओम म्हटल्याने मिळतो. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ओमनी केली. ओम नमोजी आद्या. म्हणून हा ओमकार जो आहे तो सगळ्या मंत्राचा राजा आहे. आणि तत्कारो तो दुजा तिजा सत्कारो. दुसरा मंत्र आहे तत् आणि तिसरा मंत्र आहे सत. ओम तत् सत असा हा मंत्र आहे. एवम ओम तत् सदाकार ब्रह्मनाम हे त्रिप्रकार. हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदाचे. म्हणून सुंदर असलेलं उपनिषदाचं हे फूल ओम तत्सत हा मंत्र हे उपनिषदाचं काय आहे? फूल आहे. उपनिषदामध्येच आलेले मंत्र आहे ते. ओम उपनिषदात आलेलं आहे, तत् उपनिषदात आलं आहे, सत उपनिषदात आलेलं आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म. हो, तो किंवा उपनिषदात सुद्धा ओम अनेक ठिकाणी आलेला आहे. आणि तत् आलेलं आहे तत्वमसी. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यप्रंथा विद्यते अयनाय. किंवा सद ओम आले सदैव सौम्य विदमग्रे आसीत. असं तत् सत आणि ओम हे तिन्ही उपनिषदाचं एक सुंदर असलेलं फूल आहे, सुगंधी फूल आहे. थोडक्यात उपनिषदाचं सार म्हणजे हा मंत्र आहे. म्हणून हे तुरंबी तू काय कर, त्याचा सुगंध घे, ते फुलाची शोभा घे, आनंद घे. येणे शिगा होनी एक जे कर्म चाले सात्विक ते कैवल्या ते पायिक घरीचे करी. येणे शिगा होनी एक जे कर्म चाले सात्विक. या मंत्राशी एक होऊन जर सात्विक कर्म चालू लागलं, सात्विक कर्म करत असताना या मंत्राचा जर जप झाला तर ते कैवल्या ते पायिक घरीचे करी. मोक्षाला सुद्धा आपल्या घरचा नोकर बनवतं ते कर्म. फक्त त्या कर्माने काय केलं पाहिजे? ओम तत्सत या मंत्राला घेऊन चाललं पाहिजे. जप असेल, तप असेल, दान असेल, यज्ञ असेल, ह्या सगळ्या कर्मामध्ये हा जर मंत्राला घेऊन ते कर्म चाललं तर कैवल्य जे आहे त्या ठिकाणी सेवक होईल. म्हणजे कैवल्य सहज प्राप्त होईल. कैवल्याकडे आपल्याला जावं लागणार नाही, कैवल्यच आपल्याकडे येईल. मोक्ष दुराराध्य किर होय तोही आराधी तुझे पाय. धाडीशी तेत जाये पायको जायचा. असा मोक्ष सुद्धा कैवल्य सुद्धा काय? कैवल्य ते पायिक घरचे करी. कर्मामध्ये जेवढं सामर्थ्य येईल की कर्माजवळ सहज मोक्ष येईल.
परी कापुराचे थळीव आणूनी देईल दैव लेवो जाननीचे आडव तेत असे बापा तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारी जेल ब्रह्मनाम परी नेनिजेल जरी वर्म विनियोगाचे. पण ओम तत्सत जरी तुम्हाला मंत्र आता कळाला असला तरी कधी म्हणायचा, कुठे म्हणायचा आणि कसा म्हणायचा हे कळलं पाहिजे. त्यासाठी ज्ञानोबारीने उदाहरण दिलं, कापुराचे थळीव आणून देईल दैव. कापुराचे सुद्धा दागिने एखाद्या वेळेस दैवाने प्राप्त होतील. एका बाईला दागिने प्राप्त झाले, कोणी एका माणसाने सहज आणून दिले घरी. म्हटले हे बघा दागिने, दिवाळी आलेली ना, पांढरी शुभ्र दागिने आणून दिले तुम्हाला. कापुराची कुंडल आहेत, कापुराची नथ आहे, कापुराच्या गळ्यातले मोहनमाळ आहे. आले, मिळाले दागिने, पण नुसते दागिने मिळून उपयोग आहे का? ते वापरायचे कसे कळले पाहिजे. बाई कापुराचे दागिने घातले आणि चुलीसमोर, चुलीमध्ये फोंकर घालायला चुलीतच घुसली. चुलीत घुसल्याबरोबर ते कापुराचे दागिने काय झाले? पेटले ना. बाई म्हणायला गेले असले कसले दागिने आणून दिले, पेटले ना खुशाल, माझं सगळंच पेटलं. कापुराचे दागिने मिळाले, पण ते वापरायचे कसे, कुठं घालायचे, ते कधी घालायचे कळलं पाहिजे. तैसे आदरी जेल सत्कर्म, सत्कर्माचा आदर केला तुम्ही, सत्कर्म केलं, यज्ञ दान तप सगळं केलंय आणि सात्विक केलंय, आणि त्याच्याबरोबर तुम्ही ब्रह्मनामाचा सुद्धा उच्चार करताय, ओम तत्स असं म्हणताय. परी नेनिजेल जरी वर्म विनियोगाचे, पण त्याचा विनियोग कसा करायचा, कुठं करायचा, त्या मंत्राचा जर कळला नाही तर फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं, विनियोग कळला पाहिजे. त्या कुंतीला 5 देवांनी 5 मंत्र दिले. बालपणातच कोणाची सेवा केली ती कुंतीने? दुर्वासांची. दुर्वास ऋषींची सेवा केली. दुर्वास ऋषींनी सांगितलं मी तुला आशीर्वाद देतो, 5 देवाचे 5 मंत्र, पण लग्न झाल्याशिवाय या मंत्राचा उपयोग करायचा. लहान बालबुद्धी म्हटली, कुठं मंत्रांनी कुठं पोरं होत असतात का? एक मंत्राचा आपण प्रयत्न करून बघू काय होतंय. म्हणून लहानपणी सूर्याचा मंत्र जपला, त्याच्याबरोबर सूर्य आला आणि एक मुलगा देऊन गेला. मंत्र आहे हातामध्ये, पण विनियोग करायला ती चुकल्यामुळे त्याला पाण्यात सोडून द्यावं लागलं. मंत्र आहेत, सामर्थ्य सुद्धा मंत्रामध्ये, पण त्या मंत्राचा विनियोग जर कळला नाही तर त्या मंत्राचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो. मंत्र चळे थोडा तरी धड, कारण हे वैदिक मंत्र आहेत. हे बाकीचे मंत्र आपले सोपे असतात, रामकृष्ण हरी, पण हे ओम तत्सत आहे, वैदिक मंत्र आहे, त्याचा विनियोग असतो. म्हणून प्रत्येक मंत्राचा विनियोग सांगितलेला असतो. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, त्याचा विनियोग कुठं करायचा, त्या मंत्राचे न्यास असतात, अंगन्यास, करन्यास, कीलक असतं, बीज असतं, आणि ते मग उच्चार करून मग तो मंत्र रामरक्षा स्तोत्र उघडायचं. तसा हा ओम तत्सत जो मंत्र आहे याचा विनियोग कसा करायचा हे कळालं पाहिजे. आहे ब्रह्मास्त्र त्या अश्वत्थाम्याच्या हातामध्ये, पण विनियोग कसा करायचा, कुठं करायचा त्याला कळलं नाही, आणि मग ते सर्वांच्या नाशाकरता प्राप्त झालं. म्हणून परी नेनिजेल जरी वर्म विनियोगाचे तरी, किंवा आणखीन एक उदाहरण दिलं तरी, महंताचे या कोडी घर आली या ओढी मानू नेनता परवडी मुद्दल तुटे, किंवा महंताच्या कोडी घरा आली या ओढी. साधू महात्म्याचे समुदाय मोठ्या प्रयासाने घरी आल्यावरही त्यांचा सन्मान करण्याचं न समजलं, त्यांच्याशी गैरवर्तन केलं तर अधिक पुण्याचा लाभ न होता उलट पदरी असलेले पुण्याचे भांडवल नष्ट होते. मानून येता परवडी मुद्दल तुटे, परवडी तर मिळणार नाहीत पण मुद्दल तुटून जाईल. अनेक साधू घरी आले, प्रयास करून आणले, पण आणल्यानंतर त्यांचं यथायोग्य सन्मान झाला पाहिजे, नाही तर त्या भानगडीत पडू नये.
दुर्वासाला घरी आणायचं काय गरज आहे का? आणलं तर त्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, आणि नाही झालं तर मग दुर्वास काय देतात? मग शाप देतात. त्यांची सेवा करणं कठीण आहे. यांच्या घरी अगस्त्य ऋषी गेले. कोणाच्या घरी? इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, आणि अगस्त्य ऋषी त्याच्या घरी गेले. गेल्यानंतर तो आपलं ध्यान करत होता, पूजा करत होता. ऋषींनी सांगितलं सेवकांना, जा तुझ्या राजाला जाऊन सांग मी आलोय म्हणून. हा ध्यान करत होता. सांगितलं जा त्यांना म्हणा थोडा वेळ बसा तुम्ही, माझं ध्यान संपलं की येतो भेटायला. त्यांना आला राग. गेले त्याच्याजवळ, म्हटले तुला काही कळतं का रे? करिता देवता अर्चन, घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. मी तुला शाप देतो, तो असाच बसून राहिला ना हत्तीच होशील म्हणे. हत्ती व्हावं लागलं का? आले संत घरात, परंतु त्यांचा मान ठेवला नाही. तरी महंताचे या कोडी. तसे मंत्र म्हणजे हा महंतच आहे, हा आपल्या घरी आलेला आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण मानून येणता परवडी. त्याचा उचित सन्मान झाला पाहिजे, विनियोग झाला पाहिजे. चुकीचा विनियोग झाला तर तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होईल. मुद्दल तुटे का ल्यावया चोखट, टिक भांगार एकोट, घालून बांधली मोठ गळा जेवी. किंवा शृंगार करण्याकरता रत्न आणि सोनं एका वस्त्रात घालून त्याची गाठोडी गळ्यात बांधली तर ते जसे व्यर्थ होते. ल्यावया चोखट, टीक भांगार एकवट. टीक म्हणजे रत्न, चोखट टीक आणि भांगार म्हणजे सोनं, आणि एका गाठोड्यात घेतलं आणि ते गाठोडच गळ्यात बांधलं. आता गाठोडं शोभा देईल का अलंकार घालून शोभा देतील? तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विन काम विफलोया. तोंडात ब्रह्मनाम आहे, हातात सात्विक कर्म सुद्धा आहे, यज्ञ चालू आहे, तप चालू आहे, दान चालू आहे, आणि ओम तत्सत असंही म्हणतोय, पण विनियोगी विन काम विफल होय. पण विनियोग कळला नाही. अगोदर म्हणायचं का, मध्ये म्हणायचं का, नंतर म्हणायचं, कसं म्हणायचं, हे जर कळलं नाही तर मग ते काय होतं? विफल जातं, त्याचं फल मिळत नाही. अगं अन्न आणि भूक पाशी असे परिदेक, जेवून येणता बाळक लंगनचे की. अन्न जवळ आहे, भूक लागलेली आहे, जवळच अन्न आहे, पण लहान मुलगा जर असेल तर त्याला जेवायचं कळत नाही, त्या अन्नाचा काही उपयोग होत नाही, बालक आहे ना ते. तसं सात्विक कर्मही आहे, ब्रह्मनामही आहे, पण विनियोग नाही कळला तर त्याचा फायदा होत नाही. किंवा आणखीन एक उदाहरण झालं, कासने सूत्र वैश्वानरा, झाली आहे संसारा, हातवटी नेणता विरा प्रकाशनोय. तेल आहे, वात आहे आणि अग्नी आहे. स्नेह तेल, सूत्र वात, वैश्वानर अग्नी. आले सगळे, पण पेटवायचं कसं हेच माहिती नाही. हातवटी नेणता विरा प्रकाशू नये. दिवा आहे, काडीची पेटी सुद्धा आहे, किंवा लायटर सुद्धा आहे, पण ते लावायचं कसं हे लहान मुलाला अजून माहिती नाही, तर त्याचा काय होत नाही, प्रकाश पडत नाही. तसं सात्विक कर्मसुद्धा आहे, ब्रह्मनामसुद्धा आहे, पण विनियोग जर माहिती नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. तैसे वेळे कृत्य पावे, तेथीचा मंत्रोही आठवे, परी व्यर्थते आगवे विनियोग. वेळे कृत्य पावे म्हणजे देश काळ योग्य कर्माचा प्रसंग, देश काळ पात्र याच्यानुसार योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला, आणि मंत्रही आठवे, मंत्रही माहिती आहेत, पण व्यर्थते आगवे विनियोगे विन. विनियोग जर माहिती नसेल ते व्यर्थ होतं. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, विनियोग तो एक याचा आता. म्हणून हे 3 वर्णाचं नाम आहे ओम तत्सत. हे परब्रह्माचं नाव आहे, त्याचा विनियोग तू ऐक याचा आता. त्याचा विनियोग कसा करायचा?
ओम कुठं म्हणायचं, कसं म्हणायचं, तत् कुठं म्हणायचं, कसं म्हणायचं, सत कुठं म्हणायचं, हे तू आता ऐक. उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. उद्याही 3 वाजताच प्रवचन. अजून भागवत चालू आहे ना.